पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे। देहरजा नदीवर बनवलेला रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। मनोरा वाडा महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। अनेक वाहनं रस्त्यावर खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। तर पावसानंतर देहरजा नदीवर बनवलेला रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकता, या रस्त्यावरून पाणी वाहत आहे। तर मनोरा वाडा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झालेली आहे। अनेक वाहनं रस्त्यावर खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज सातवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, पालघर जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केलेली आहे। काय परिस्थिती आहे सध्या? किरण, आज पहाटेपासूनच पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। जिल्ह्यातल्या 8च्या 8 तालुक्यांमध्ये पावसाने चांगला जोर धरलेला आहे। आपण बघू शकतो की पालघर मधला जो महत्वाचा एक मनोर पासून वाडा आणि भिवंडीकडे जोडणारा जो महामार्ग आहे, त्या महामार्गावर देहरजा नदीवर मोठं पुलाचं काम सुरू असताना जो पर्यायी रस्ता ठेवलेला होता, त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे तिकडची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे। त्याचप्रमाणे डहाणू तालुक्यात असेल किंवा पालघर तालुक्यात बोईसर, तारापूर, MIDC मध्ये देखील रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। एकंदरीत या पावसानंतर भारतीय हवामान खात्याने देखील पालघर जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि त्यामुळं नागरिकांना आवाहन केलेलं आहे की अतिशय महत्वाचं जर काम असेल तरच घराबाहेर पडा आणि स्वतःची काळजी घ्या, अशा प्रकारची इशारा दिलेला आहे। आणि प्रशासन देखील कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। जिल्हा प्रशासनाने त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन देखील या पावसामुळे कुणाची अडचण होऊ नये यासाठी सज्ज झालेला आहे। मात्र हा जो पाऊस आहे त्या पावसामुळे जनजीवन आहे ते काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अगदीच मनोज, तुम्ही जी माहिती दिली आहे त्या संदर्भात आम्हाला माहिती मिळाली आहे की त्या ठिकाणी वाहतूकही विस्कळीत झालेली आहे। तर वाहतूक कोंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। तर ही वाहतूक सुरळीत करण्याचे कशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत त्या ठिकाणी? नक्कीच वाडा मनोर हा मार्ग आहे, या मार्गावरील जी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यामुळं विक्रमगडवरून या मार्गासाठी पर्यायी वाहतूक मोठा वळसा घालून वाहन चालकांना करावी लागते। त्याशिवाय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या महामार्गाचं व्हाईट टॉपिंगचं काम सुरू आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात भराव देखील केलेला आहे आणि त्यामुळं या महामार्गावर देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं वाहतूक संथगतीने आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। महामार्ग पोलीस आहेत आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे। त्याचप्रमाणे शहरातील किंवा ग्रामीण भागातील इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी देखील स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्यामुळं ही वाहतूक कुठेही विस्कळीत होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे। आणि या पावसामुळे जे नागरिकांचा हाल आहे त्यामुळे नागरिकांनी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।